पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस. सत्ताधारी आणि विरोधकांची दुपारी पत्रकार परिषद होण्याची शक्यता. मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची आदित्य ठाकरेंनी घेतली मातोश्रीवर बैठक. मुंबईकरांचे प्रश्न सभागृहात मांडण्याच्या दिल्या सूचना. बैठकीत मुंबईतील विविध घटनांबाबत चर्चा. मुंबई महानगरपालिकेत भाजपचा आणखी एक नगरसेवक वाढणार. प्रभाग क्रमांक 138 मधील एमआयएमच्या नगरसेवकाचं सदस्यत्व रद्द झाल्यानं भाजपला होणार फायदा. आषाढी वारीचा इतिहास जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार. वारीची परंपरा जगभरात पोहोचवण्यासाठी उपक्रम राबवणार. मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रतिपादन. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबांची पालखी पुण्यात मुक्कामी. पालखी सोहळ्याला मुख्यमंत्री फडणवीस राहणार उपस्थित. पावसामुळे मुंबई पुणे मार्गावरील 14 रेल्वेगाड्या पुढील 8 दिवसांसाठी रद्द. डेक्कन एक्सप्रेस, पुणे इंटरसिटी एक्सप्रेससह 14 रेल्वेगाड्या 17 जुलैपर्यंत रद्द. पिंपरी चिंचवडमध्ये इमारत कोसळून त्याखाली अडकलेल्या 8 कामगारांना बाहेर काढण्यासाठी गेल्या 42 तासांपासून बचाव कार्य सुरू आहे. जसजसा वेळ जातोय तसतसे अडकलेल्या कुटुंबियांची चिंता वाढते. तर काल रात्रभर देखील अनेक नातेवाईक घटनास्थळी आपली व्यक्ती परत येईल या आशेनं वाट पाहताना दिसले. या सगळ्या नातेवाईकांसोबत महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी संवाद साधत त्यांना धीर दिला. मात्र अडकलेल्या व्यक्तींसोबत कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नसल्याची बाब बचाव कार्य दलाकडून कालच स्पष्ट करण्यात आली होती. त्यामुळे अडकलेले सर्व व्यक्ती सुखरूप बाहेर पडतील का याबाबत चिंता व्यक्त केली जाते. मुंबईतील चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळून 11 वर्षीय विहान श्रीवास्तवचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आता चौकशी समितीनं महत्त्वाचा निष्कर्ष काढलेला आहे. चेंबूरमधील दुर्घटनेला सीसी रस्तेच कारणीभूत असल्याचा ठपका चौकशी समितीनं ठेवलाय. या प्रकरणी चौकशी समितीनं सीसी रस्ते आणि झाडांच्या मुळांभोवतीचं कॉन्क्रिटीकरण याला जबाबदार धरलेलं आहे. झाडांच्या मुळांपर्यंत पाणी आणि माती पोहोचत नसल्यानं झाड कमकुवत झाल्याचा निष्कर्ष काढण्यात आलाय. दरम्यान या प्रकरणी 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. चौकशी अहवाल विशेष सभागृहात सादर होणार आहे. तसंच वाढतं कॉन्क्रिटीकरण हे झाडं उन्मळून पडण्यामागचं मुख्य कारण असल्याची चर्चा पुन्हा ऐरणीवर येण्याची दाट शक्यता आहे. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांची पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी विरोधक पुन्हा एकदा सरकारला घेरण्याची शक्यता आहे. शेतकरी कर्जमाफी, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, तसंच मिसिंग लिंकचा मुद्दा आणि पक्षफुटीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. पवारांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ हे चिंताजनक असल्याचं वक्तव्य चव्हाणांनी केलेलं आहे. खासदार अस्वस्थ आहेत, परिस्थिती अस्थिर आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. शरद पवारांना शिंदेंसोबतची भेट टाळता आली असती असं देखील चव्हाणांनी म्हटलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्यानंतर आता चर्चांना उधाण आले. तुम्ही जे ऐकताय ते मी ऐकतोय. तुमच्याकडून आम्हाला काही बातम्या मिळतात. आपण काही विश्लेषण करू शकतो राजकीय मंडळी म्हणून. त्यामुळे एक्झॅक्टली काय होईल मला माहीत नाही. तुमच्यापैकीच काही जणांनी बातम्या दिल्या आहेत की 3 पर्याय आहेत त्यांच्याकडे. पण एक चिंताजनक खबर निश्चित आहे की त्यांचे 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत. काय करतील माहीत नाही. आणि त्याकरता त्याच्या मागं मोदी शाह सरकार हात धुवून पडलेलं आहे की त्यांना विरोधी पक्ष अस्तित्वात असावा अशी त्यांची इच्छा आहे. जे उद्धवजींच्या शिवसेनेची केलं ते पवारसाहेबांच्या एनसीपीची होऊ शकत ते सोडून जाण्याच्या एक अस्थिर परिस्थिती, एवढंच मी म्हणतो. सोडून जातील की नाही मला माहीत नाही, पण अस्थिर आहेत असं मी ऐकतोय. एकनाथ शिंदे ही युबीटीची दुखती नस आहे. त्यांना ते फार सेन्सिटिव्ह विषय आहे. त्यामुळे जे राऊत बोलले ते त्यांना मी समजू शकतो का बोलले ते. म्हणजे त्याची गरज होती का नव्हती, पण कुठल्या कामात शरद पवार खूप ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्यावर काही असा आक्षेप घेणं मला वाटत नाही योग्य आहे. तरी पण इट कुड हॅव बीन अवॉइडेड. टाळता आलं असतं.
मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची आदित्य ठाकरे यांनी मातोश्रीवर काल बैठक घेतली। मुंबईकरांचे प्रश्न सभागृहात प्रखरपणे मांडा असं आदित्य ठाकरे यांनी नगरसेवकांना सूचना केलेल्या आहेत। गेल्या काही दिवसात मुंबईत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ही बैठक घेतली आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपचा आता आणखी एक नगरसेवक वाढणार आहे। प्रभाग क्रमांक 138 मधील MIMचे नगरसेवक रोशन शेख यांचं सदस्यत्व रद्द झालेलं आहे। जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानं या प्रभागात दुसऱ्या क्रमांकावर असलेला भाजप उमेदवार आता नगरसेवक होण्याची शक्यता आहे। यापूर्वी देखील 2 अपात्रतेच्या प्रकरणात दुसऱ्या क्रमांकाचे भाजप उमेदवार नगरसेवक झालेत, त्यामुळे आता सलग तिसऱ्यांदा अपात्रतेचा फायदा भाजपला होणार आहे। पालिकेच्या सभागृहात नगरसेवक अपात्रतेची घोषणा होणार आहे आणि त्यानंतर भाजपला याचा मोठा फायदा होणार आहे। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या। सुरुवात करूया। मुंबई गोवा महामार्गावरील प्रलंबित बायपासच्या कामांबाबत विधानसभेत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सविस्तर माहिती देत गणेशोत्सवापूर्वी माणगाव बायपासची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन असल्याचं सांगितलं। वडखळ बायपास पूर्ण झाला असून माणगाव आणि इंदापूर बायपासची कामं वेगानं सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। वसई नालासोपारा विरार परिसरात दर पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचून उपनगरीय रेल्वे वाहतूक अनेकदा ठप्प होत असल्यानं पश्चिम रेल्वेनं या भागातील रेल्वे रुळांची पातळी तब्बल 400 मिलीमीटरनं उंचावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। त्यामुळे भविष्यात अतिवृष्टीच्या काळातही रेल्वे सेवा सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे। कोकणात मुसळधार पावसाचा जोर कायम असला तरी पूरस्थिती नियंत्रणात आहे। जलसंपदा विभागाच्या अहवालानुसार विभागातील 27 प्रमुख नद्यांपैकी 24 नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत। 3 नद्यांच्या परिसरावर प्रशासनानं विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे। ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील काळू नदी, रायगडमधील नागोठणे येथील अंबा नदी आणि रत्नागिरीमधील खेड येथील जगबुडी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। अंबा नदीनं धोका पातळी देखील ओलांडल्यानं इकडे प्रशासन आता सतर्क आहे। राज्यात पावसाचा जोर ओसरला असून नद्यांचा पूरही ओसरू लागलाय। गेले काही दिवस पडलेल्या पावसानं तळाला गेलेल्या धरणांमध्ये 41% पाणीसाठा झालाय। दरम्यान येत्या काही दिवसात पावसाची विश्रांतीच असेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे, तर विदर्भ मराठवाडा मात्र कोरडाच पडलेला आहे। राज्याच्या विकासाची भाग्यरेषा मानल्या जाणाऱ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणं आता प्रवाशांच्या खिशाला परवडत नाहीये, तर महामार्गावर ठिकठिकाणी थाटलेल्या हॉटेल चालकांकडून प्रवाशांची अक्षरशः लूट सुरू असून 10 रुपयांचा चहा 30 रुपयांना, वडापाव, उपमा, पोहे 76 रुपयांना तर 50 ते 60 रुपयांची पुरी भाजी थेट 200 रुपयांना विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। यंदा अमरनाथ यात्रा सुरू झाल्यानंतर अवघ्या 5व्या दिवशी गुंफेतील बर्फाचं शिवलिंग पूर्णपणे वितळलंय, तरीही भाविकांच्या श्रद्धेवर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही। उलट यात्रेच्या पहिल्या 6 दिवसात गेल्या वर्षाच्या तुलनेत 30% अधिक भाविकांनी दर्शन घेत नवा विक्रम नोंदवलाय।